हाय फ्रेंड्स, मी स्वाती कॉर्नर मराठीमधून यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला आज रेसिपी करून दाखवणार आहे। आजची रेसिपी आहे श्रावण सोमवार म्हणून स्पेशल आहे। आता आपण एक कुकर घेऊया, त्याच्यात 2 बटाटे शिजत घालूया आणि त्याची शिट्टी घेऊया। 5-6 शिट्ट्या होईपर्यंत कुकर बंद करून घेऊया। आता आपण चटणीसाठी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या दळून वाटून घेऊया मिक्सरमधून आणि त्याला फोडणी देऊया। जिरं आणि कोथिंबीर वापरत नाही उपवासाला, म्हणून मी टाकलेले नाही आहे, तुम्ही टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता आपण चटणी झालेली आहे। आता आपण बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून घेऊया। त्याच्यात हिरव्या मिरचीची चटणी पण ॲड केलेली आहे आणि मीठ चवीनुसार टाकून घेतलेले आहे। एकदम सोप्या पद्धतीने साबुदाणा वडा हा सोपा आणि झटपट पद्धतीने होतो, जास्त वेळ लागत नाही त्याला। साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला होता, म्हणून मी सकाळी पटकन बनवला आणि खूप छान असा भिजलेला होता, झटपट। आता आपण जाडसर दळलेले शेंगदाणे टाकून घेऊया। परत त्याचा एक जीव करून गोळा बनवून घेऊया आणि आता छोटे छोटे वडे बनवून घेऊया। कढईत तेल टाकले, गरम झालेले, गरम करण्यासाठी तेल ठेवलेले आहे। आपले 4 वडे तयार झालेले आहेत। आपण आता फ्राय करून घेऊया, कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया। खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने होतात, जास्त वेळ लागत नाहीये आणि कमी आचेवर साबुदाणा वडा हा कमी आचेवरच तळलेला चांगला असतो, ऑइली बनत नाही आणि कुरकुरीतही राहतो जास्त वेळ। हे बघा, मी तुम्हाला एक किती फुगलेला आहे आणि किती आतमधून सॉफ्ट आणि वरून असा कुरकुरीत झालेला आहे।